कृषी उत्पन्न बाजार समितीने अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर 1% युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतल्याने महागाईमध्ये आणखीन भर पडणार आहे. या 1% अतिरिक्त शुल्कामुळे डाळी, साखर, खाद्यतेल, पिठे, रवा, मैदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार असून त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाईचा भडका उडालेला असताना पुन्हा हा अतिरिक्त चार्ज लावून ग्राहकांवर आर्थिक संकट लादण्याचा प्रयत्न होत आहे. यासह हा निर्णय मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. जीएसटी, सेस आणि आता युजर्स चार्जेसमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून हे असेच चालू राहिले तर व्यापार बंद करावा लागेल अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. मात्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या खिशातला कापण्याचे काम करीत आहे. महागाईने 2 वेळच्या खाण्याची अडचण होऊ लागली आहे. आम्ही जगावे की नाही हा आमचा सरकारला सवाल आहे, अशी संतप्त भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 4-5 दिवसापूर्वी बाजार समितीने एक नुकतंच परिपत्रक काढलं आणि सगळ्या व्यापाऱ्यांना ते परिपत्रक आल्यानंतर सगळे व्यापारी ते परिपत्रक वाचून थक्क झाले. कारण की 1% युजर चार्जेस हा जरी एक छोटासा विषय असला परंतु संपूर्ण व्यापाऱ्यावर खूप मोठा परिणाम करणारा हा युजर चार्जेस आहे. आज आम्ही मोठ्या प्रमाणात शेतीमाल इथं शेतीमालावर आम्ही शेच भरतोय, परंतु काही वस्तू अशा आहेत की त्या वस्तूंवर आता 1% युजर चार्जेस लावले तर संपूर्ण मार्केट उद्ध्वस्त होणार आहे या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं संपूर्ण मार्केट हा इथला नाहीसा झाल्यासारखा होईल. कारण की या 1% युजर चार्जेसमुळे अनेक वस्तूंचे भाव या ठिकाणी वाढले जाणार आहेत. जे शेतीमाल आहे त्याच्यावर आम्ही शेस भरतोय आणि ते शेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाजार समितीला गोळा करून देतोय. परंतु हा युजर चार्जेस 2022 पासून वसूल करायचा हा जो बाजार समितीने जो परिपत्र काढलाय तो मला असं वाटतं अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचा आहे. 2-5 रुपयावर आमचा धंदा असतो. जर उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर तेलाचा आपण एक डबा घेतला तर 2500 रुपयाला आहे. त्याच्यावर 25 रुपये या ठिकाणी 1% प्रमाणे त्याला युजर चार्ज त्या ठिकाणी द्यावा लागेल. आज मार्केटच्या बाहेर जर आम्ही तोच वस्तू घ्यायला गेलो तर त्याच्यावर कुठला शेस नाही, कुठले हमाली नाही, कुठला खर्च नाही आणि त्याला युजर चार्जेस पण नसेल. परंतु या मार्केटमध्ये जर ह्या युजर चार्जेस लागल्यामुळे मला असं वाटतं की मार्केटमध्ये कुठलाही बाहेरचा व्यापारी येणार नाही, कुठला ग्राहक येणार नाही. याचा भुर्दंड सर्व ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे अगोदरच पेट्रोल डिझेलची टंचाई असल्यामुळे अनेक गोष्टी शासनाने गव्हर्नमेंटनी ते वाढवलेले आहेत. परंतु जर आता हे जर युजर चार्जेस लागला तर मला असं वाटतं की आगीत तेल ओतल्यासारखं होईल आणि भडका मोठ्या प्रमाणात वाढेल. म्हणून आम्ही व्यापाऱ्यांनी उद्या राज्यव्यापी परिषद या ठिकाणी घेतलेली आहे आणि जर ह्याच्यावर जर आम्ही मुख्यमंत्री, प्रधानमंत्री या सगळ्यांना भेटून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की हा युजर चार्जेस कायमस्वरूपी दप्तरी दाखल करावा. जर नाही झालं तर आम्ही 5 तारखेपासून पूर्ण आवक बंद करतोय. हळूहळू करून आम्ही हा आंदोलन तीव्र करणार आहोत. परंतु कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा युजर चार्जेस लावून देणार नाही. 100% आहे. कारण की आज पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे बाहेर गावच्या ज्या दुसऱ्या देशातले किंवा काही राज्यातल्या गाड्या येतात त्यांचं भाडं अगोदर 8,000 10,000 यायचे ते आता जवळजवळ 13-14,000 रुपयापर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे तो साहजिकच तो भार अगोदर पहिली या मालावर पडलेला आहे आणि त्यात युजर चार्जेस 1% लावला तर अजून मोठ्या प्रमाणात त्याची महागाई वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे. नमस्कार. आज मार्केट कमिटीने जे युजर चार्जेस लावले गेलेले आहेत त्या युजर चार्जेसमुळे आमच्या धंद्याचं एक तर म्हणजे नुकसान होणार आहे. परत त्याबरोबर आमच्या बरोबर ग्राहकाचं बी नुकसान होणार. त्यांना बी उंच दराने माल खरेदी करावा लागणार आहे. तर त्यासाठी ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे किमती भयंकर वाढलेल्या आता सध्या पेट्रोल डिझेलचे ह्याच्यामुळे ते किमती वाढले गेलेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे. तरी गव्हर्नमेंटने याचा विचार करावा आणि युजर चार्जेस लावू नये. कारण ह्याच्यामुळे सामान्य ग्राहकांना याचा फार मोठा फटका बसणार आहे. पहिलं जे महागाईमुळे हे त्रस्त झालेले अजून महागाई वाढली तर त्यांच्या बी नाराजगीला तोंड द्यावं लागणार आहे गव्हर्नमेंटला. त्यासाठी त्यांनी हा गोष्टीचा विचार करावा आणि युजर चार्ज हे कायमचं रद्द करावं. पहिली गोष्ट तर मी रिद्धी सेल्स मनोज लोराव. आता युजर चार्ज हे त्यांच्या अधिकाराखाली त्यांनी लावलंय, पण युजर चार्ज फक्त मार्केट यार्डला लागलं गेलेलं आहे.
त्यामुळे मार्केट यार्डला जे आता 600 दुकानं आहेत त्यावर भयंकर परिणाम होणार, कारण आम्ही मार्केट यार्डच्या बाहेर रोडच्या पलीकडे जरी टाकलं तर तिथे युजर चार्ज नसणार आहेत. आणि मार्केट यार्डला लोक काय येतात की अंडर वन रूफ सगळं माल मिळू शकतो. बाहेर गावचं आता प्रत्येक गोष्टीत ट्रान्सपोर्टेशन एवढं वाढले आणि त्यावर हा बोजा जर गिरायकावरून टाकला तर मला वाटत नाही मार्केट यार्ड जास्त दिवस इथं सर्व्हाइव्ह करू शकतं. आणि दुसरी गोष्ट, युजर चार्ज हे कशा करता, पहिले तुम्ही आपलं शेस लावलाय. शेस म्हणजे काय, पहिला त्याची व्याख्या अशी होती की शेतीतून आलेल्या मालाचे विक्री करतात त्याला शेस लावतात. पण आता त्यांची व्याख्याच बदलली, म्हणजे प्रोसेसिंग युनिट असेल, साबुदाणा असेल, हे शेतीमालावर येत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम भयंकर होईल की इथं गिरायक निघून जाईल. आता लांब लांब लोक इथं किराणा भरायला येतात. कशाला येतात की 2 पैसे वाचावेत. पण मला नाही वाटत युजर चार्ज लावल्यावर कुठे व्यापारी पण याबद्दल सुखी राहील आणि गिरायक पण राहील. ह्याला पर्याय मार्ग काढायला लागेल आम्हाला, कारण आम्ही कॉम्पॅक्टच नाही करू शकत, कारण आमचा 1% तर प्रॉफिट पण नाहीये. जर आम्ही 12 तास करोडो रुपये लावून जर आम्ही इथे व्यापार करत असेल आणि त्यात आम्हाला 1% पण मिळत नसेल तर आम्ही इथे व्यापार कशा करता करावं. आणि नेक्स्ट पिढी तर या व्यापारात येत नाही, कारण ह्या त्रासामुळेच येत नाही. प्रत्येक दिवशी नवीन कायदे बरं इम्प्लिमेंट करतात तर 100% करत नाही. 1% सरचार्ज लागला असेल तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात लावा. पर्टिक्युलर तुमच्याकडे राईट्स म्हणून लावणं चुकीचं असं मला वाटतं. त्यामुळे इथली गिरायकी काही दिवसातच संपून जाईल आणि आमच्या व्यापाऱ्यांचं भवितव्य मला अंधारात दिसते. 100% वाढ वाढणार आहे. आम्ही कोणाकडनं ते युजर चार्ज, कारण आमचा 1% प्रॉफिट पण नसतो, तर आम्ही तुमच्यासारख्या लोकांकडनं आम्ही ते प्लस लावून तुम्हाला विकणार आहोत. तर कसं असतं, युजर चार्ज खाली लावला तर लगेच ते आपण कसं हॉटेलला गेले खाली सर्व्हिस चार्ज लावलं की आपल्याला त्रास होतो, तसे हे युजर चार्ज आम्ही कसे लावणार. ते म्हणतात तुम्ही गिरायकांना नाही लावायचं. गिरायकांना नाही लावायचं तर आम्ही त्यात ऍड करूनच विकणार ना. 1% कुठलीही गोष्ट वाढून विकणार तर आमचं बेनिफिट. आणि आता पेट्रोल डिझेल वाढले त्यामुळे गिरायक सर्व नाही करू शकत, आधीच एवढी महागाई झाली आहे. मी दिनेश मेहता, संचालक दी पुना मर्चंट्स चेंबर. माझा मार्केट यार्डच्या भुसार मार्केटमध्ये होलसेलचा व्यवसाय आहे. आणि जे नुकतंच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने 1% युजर चार्जेस जे ह्या मार्केटवरती लादलेलं आहे, तर ह्याविषयी हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा अन्यायकारक आहे. याच्यामध्ये हा मार्केट चं नुकसान होणार आहे. असं वाटतं की 1% जर नियमित मालाशिवाय जे बाकीचे जे पण पदार्थ आहेत, आटा, रवा, मैदा, बेसन, तेल, साखर इत्यादी, ड्रायफ्रूट वगैरे, तर ह्याच्यावरती हा सगळा व्यापार इथलं कोलमडणार. हा व्यापार इथं राहणार नाही, हा व्यापार सगळा बाहेर जाणार. याच्यात बाजार समितीचं पण नुकसान होणार, व्यापाऱ्यांचं नुकसान होणार. आणि एक नुकसान अजून आहे, हा सगळा जो बोजा आहे हा ग्राहकांवर जाणार आहे. तर ह्याच्यात कुणाचाच फायदा नाही आहे आणि हा विचार करून न घेतलेला निर्णय आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये बाकीचे पण जे घटक आहेत, टेम्पो संघटना आहेत, हमाल संघटना आहेत, यांचंही फार मोठा नुकसान होणार आहे. आणि आमची कळकळीची विनंती आहे राज्य सरकारांना की ह्या निर्णयाला त्वरित मागं घ्यावं आणि हा कायद्यामध्ये जे बदल केलेला आहे त्यालाही रद्द करावं, अशी आमची ठाम मागणी आहे. सरकारचा हमसो कायदा चाललेला आहे, मनमानेन तसे भाव वाढवतात, बरोबर का नाही. पण हे कंबरनं मोडलंय सगळ्यांचं, गृहिणीचं, सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत. आजकाल दुधाचे भाव वाढवलेत. आम्ही तर व्हेजिटेरियन येतो, पण तरी पण त्यातले त्यात कडधान्य सगळ्यांचे भाव वाढलेत ना. जॉबला असतात त्यांना याचा जास्त नाही फटका बसतात, पण जे हाताव करून खातात, हाताव पोटभर रोजच्या रोज पण त्या लोकांना बसण्यासारखं आहे. म्हणजे जे परमनंट जॉबला त्यांना एवढं नाही जाणवणार, म्हणजे असे रोज असे काम करतात, म्हणजे नोकर वर्ग टेम्पररी त्यांना बसणार. Nowadays we are looking that increasing all the prices of goods and services, the common people are not affordable to use day to day whatever they want. So all these things should be reduced. The government should look over all these things and they should ban on this.